आता ज्यांना ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहोत, महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जे प्रखरतेने चालवतात, त्या विचारांची पाठराखण करतात, ते दैनिक लोकमतचे संपादक सन्माननीय संजयजी आवटे सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्याने स्वागत करूया संजयजी आवटे सरांचं. यस, धन्यवाद किशोर. आजच्या फार छान कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. मला भीती होती की कोणाला जरा जास्त बोलले तर आमची सगळी गुपितं बाहेर येतात की काय, पण ते थांबले, हे फार बरं झालं. कुणाल मालक आहेत, मी आपला नोकर आहे, त्यामुळे वृत्तरत्न सम्राटसारखं एक फार चांगलं दैनिक ते चालवत आहेत आणि त्याचा आपल्या प्रत्येकाला आनंद आणि अभिमान आहे. पण खरं म्हणजे मगापासून हा कार्यक्रम सुरू आहे. सुलक्षणा ज्याप्रमाणे म्हटल्या त्याप्रमाणे सकाळी 10 वाजल्यापासून लोक आलेले आहेत आणि तरी उत्साह तसाच आहे, तेवढाच आहे. किशोराचं कारण असं आहे, मी डॉक्टर बागुल सर, तुम्ही काय मिळवलं मला माहिती नाही आहे, पण एवढ्या लोकांचं एवढं विलक्षण प्रेम मिळवणं यासारखी कमाई आणखी असू शकत नाही. मगाशी ती माया आली होती आणि ती ज्या प्रकारे तिनं तुम्हाला पाहिलं, ज्या प्रकारे डोळे भरून आणि तुमचं दर्शन घेतलं, हे जे आहे ना, मला असं वाटतं अशी माणसं मिळवणं ही खूप अवघड अशी गोष्ट असते. आणि तुम्ही जे केलं आहे ना, एक लक्षात घ्या, आज तुम्ही ज्यांच्या हस्ते तुमचे सत्कार आहे ती जास्त महत्त्वाची गोष्ट. स्वच्छता दूत असणारा आमचा मित्र आणि या मायाताई यांच्या हस्ते सन्मानित होणं, खरं म्हणजे यांना कुठल्या तरी मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित होता आलं असतं, पण ते मंत्री इथे बसून मोबाईलवर रमी खेळत बसले असते. काय विकास, एखाद्या आमदारांना पण बोलावता आलं असतं, पण त्यांना सांगावं लागलं असतं की चड्डी बनियन नाही, जरा चांगले कपडे घालून या. अशी सगळी अवस्था आपली असताना सुद्धा या विचारांचा वसा घेऊन ज्या प्रकारे लोक धावतायत, चालतायत, मी कायम सांगत असतो, नेहमी सांगत असतो, याचं एकमेव कारण आहे, लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. हे मी सातत्यानं सांगतो. आणि हा किल्ला हा केवळ किल्ला नाहीये, ही किल्ली पण आहे. कुठली पण समस्या असो, एकच किल्ली आहे, जय भीम. समस्या अनेक आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, भ्रष्टाचार आहे, अमुक आहे, तमुक आहे, कुलप खूप आहेत, किल्ले एकच आहे, जय भीम. ही किल्ली गवसलेले तुम्ही आणि मी आहोत आणि म्हणून या दोघांच्या हस्ते सन्मानित होताय तुम्ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कदाचित तुम्ही एखाद्या विचारवंताला बोलावू शकला असता, पण ते पूर्वी म्हणायचे आमचा बाप आणि आम्ही, पण आता आमचा बाप बदललेले आम्ही. चंद्रकांता सोनकांबळे, एकदा एका कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि हे गृहस्थ तिथे होते, नवी मुंबईत माझं व्याख्यान होतं आणि माझं व्याख्यान सुरू झालं, मी असं बोललो, ते मला खालून म्हणाले, तुम्हाला मीच बोलवायला सांगितलं. मी म्हटलं एक लक्षात घ्या, तुम्ही मला बोलावलंय, मग तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे. तुम्ही फक्त एक लक्षात घ्या की तुम्ही बाप बदलून खासदार व्हाल, तुम्ही बाप बदलून आणखी अनेक पदे तुम्हाला मिळतील, पण बाप बदलल्यानंतर आमचं प्रेम कधीच मिळणार नाही. आणि आमचं काही म्हणणं नाही ना, बाप बदललं तुम्ही वाटेल ते करा ना. अनेक जण विसरले, नाव आठवले असून काय उपयोग आहे. आमचं म्हणणं तुम्ही मंत्री व्हा, तुम्ही वाटेल ते व्हा, आमचा पाठिंबा आहे तुम्हाला, पण आमचं प्रेम कधी मिळणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा वेळी, अशा कालखंडामध्ये जी माणसं झुंजतायत, जी माणसं लढतायत, अशा लोकांना बळ दिलं पाहिजे. मला आनंद काय माहिती आहे का, विचारपीठावर किती रमाई दिसत आहेत. अनेक ठिकाणी मी जातो, जय भीम म्हणतो आपण, आणि विचारपीठावर एक महिला नसते. इथे आमची चंद्रकांत आहे, सुलक्षणा. चंद्रकांत मगाशी उल्लेख झाला, डॅशिंग आहेच, आणि सुलक्षणा उद्या कोणी म्हणो न म्हणो, सुलक्षणा उद्याची आमदार आहे. आमच्या मायाबाई आहेत, अरे प्रतापसिंह बोदाडे, कल्पना करा तुम्ही, 2च राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, असं म्हणणारा माणूस, त्याची माया आहे. पलीकडे रजनी. मला कळालं की बागुल सर एवढं छान अजूनही ग्लो कसा काय आहे. रजनी सारखी सजनी मिळाल्यावर मग काय. एक लक्षात घ्या, हे पाठीमागे वगैरे काही नसतं, बायका पुढेच असतात. उलट ते 4 चौकात आपण सांगतो मागे वगैरे, काही खरं नसतं.
घरात गेलं की कळतं मग पाठीमागे कोण आणि पुढे कोण येते. पण बायको काय माहितीये का, बायको अशा कार्यक्रमामध्ये असणं फार आवश्यक असतं. तिला कळतं की आपलं ध्यान एवढंही वाया नाही गेलेलं, म्हणजे बरं आहे, 4 लोक मानतात म्हणजे जरा बरं दिसतंय. अशा रजनी इथे आहेत. आणि मला आनंद याचा आहे की तुम्हा सगळ्यांना टिपणारी सुद्धा पुढे रमाई आहे. फोटोग्राफर महिला ही सार्वजनिक सभा कार्यक्रमांमध्ये किती दुर्मिळ गोष्ट आहे. मी खूप वर्षांनंतर अशी छान फोटो टिपणारी महिला बघितली. अशा सगळ्या रमाई आहेत. रमाईंचं कौतुक केलंच पाहिजे. रमाई खूप महत्त्वाच्या आहेत. जय भीम आपण म्हणू शकतो कारण रमाई होत्या, पण त्याच वेळी मी हे पण सगळ्यांना सांगतो, रमाई होत्याच पण माई पण होत्या. आपल्या सगळ्या आपण आंबेडकरवाद्यांनी सगळ्यात मोठी घोरचूक काय केली असेल तर आपण माई साहेबांना विसरलो. त्यांच्या अत्यंत कठीण कालखंडामध्ये माई साहेब सोबत होत्या. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांचा सन्मान होतोय. आणि अशा वेळी डॉक्टर बागुल यांच्या निमित्तानं जे सगळेजण बोलत होते, बागुल सर, मला अत्यंत आनंद आहे तुम्ही ज्या प्रकारची भूमिका घेतली. मी तुम्हाला अमेरिकेनं सन्मानित केलं. हे कल्पना करा, 1901 मध्ये त्याच वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसमध्ये एका कृष्णवर्णीय विचारवंताला तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी जेवायला बोलावलं म्हणून तिथल्या गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. अशा प्रकारचा कालखंड होता. 1901 मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये हे घडत होतं तेव्हाच माझ्या महाराष्ट्रामध्ये, भारतात मात्र माझा राजर्षी शाहू राजा सगळ्यांसाठी दरवाजे खुले करत होता. आणि आपण फार पुढे आहोत. मी तुम्हाला सांगू का, मग अशी पौर्णिमा खूप सुंदर बोलव, सगळ्यांचीच भाषणं फार छान झाली. पौर्णिमा फार सुंदर बोलली. आमचे धम्मशील की काय आहे धम्मराज फार उत्तम बोलले. आणि धम्मपालचा उल्लेख केला पाहिजे. MBA झालेला पोरगा आहे, जनरल मॅनेजर आहे. म्हणजे बरं चाललंय तुझं. मग लोकांना इतरांचं बरं बघवत नाही, तुला स्वतःचं बरं बघवत नाही का? पण काही लोक वेडे असतात आणि मला असं वाटतं की अशा लोकांच्या वेडेपणावर आपलं शहाणपण टिकून आहे. सगळे उत्तम बोलले. मला वाटतं आमचे संतोष जोगदंड पण उत्तम बोलले, गेले वाटतं ते आहे ना. मी म्हटलं सायकलची कार आली की जरा वेग वाढतो. पण सगळ्यांची भाषणं फार उत्तम झाली, फार महत्वाचे मुद्दे. आणि किशोर तर काय सुंदर बोलतोय. मी सगळं बंद करून फक्त किशोरचं सलग ऐकत राहावं असं वाटावं, इतकं छान चाललंय. असे सगळे लोक, त्याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, अरे आपण सगळे विचारांनी भारावलेले लोक आहोत. आणि आपल्याला माहिती आहे, एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो जय भीम हा सक्सेस पासवर्ड आहेच, पण जय भीम ही जबाबदारी पण आहे. जय भीम ही जबाबदारी पण आहे. मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी, बाप विकणाऱ्याने जय भीम म्हणायचं नाही आणि जय भीम म्हणणाऱ्याने बाप विकायचा नाही. ही जबाबदारी आहे. तुम्ही कल्पना करा, इथल्या प्रत्येक माणसाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. सोपं नव्हतंय. मताचा अधिकार कोणाला द्यावा याच्यावर चर्चा सुरू झाली तेव्हा अनेक जण म्हटले शिक्षणाची अट ठेवा. चंद्रकांता बाबासाहेब म्हणाले शिकलेलं कोण आहे मला माहिती आहे. मग म्हटलं संपत्तीची अट ठेवा. संपत्ती कोणाकडे मला माहिती आहे. प्रत्येकाला मताचा अधिकार मिळणं सोपी गोष्ट नाही. जगाच्या इतिहासामध्ये भारत हा एकमेव देश आहे की जिथे न लढता, न झुंजता, न भांडता मताचा अधिकार प्रत्येकाला मिळाला. मी गंमत कायम सांगत असतो, बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा ते भारतामध्ये आले तर डॉक्टर मनमोहन सिंग हे आपले पंतप्रधान होते. चांगला काळ पण होता. हे आपले पंतप्रधान होते. ओबामा आणि मनमोहन सिंग विकास दोघे फार जवळचे मित्र, दोघे स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या खऱ्याखुऱ्या. दोघे एकमेकांना भेटले, दोघांनी मिठी मारली छान. आणि बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिलं. कुणाल तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. पुस्तक प्रेझेंट दिलं. त्या पुस्तकावर एक वाक्य लिहिलं ओबामांनी. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम भेट. चंद्रकांता तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी उभे होते. कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य, करणार काही नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं. आहेत ना कॉम्रेड इथे. पुन्हा पुन्हा विश्लेषण करावं लागतं. येचुरी म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही महाकाय तर नाहीच आहात
पण तुम्ही प्राचीन सुद्धा नाही आहात. ओबामा म्हटले हाऊ कम? 1776 मध्ये आमच्या देशामध्ये लोकशाही आली, आम्ही प्राचीन आहोत. तर येचुरी म्हणाले 1776 मध्ये तुमच्या देशामध्ये लोकशाही आली असेल, पण 1965 पर्यंत तुमच्या देशात कृष्णवर्णियांना मताचा अधिकार नव्हता. 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. आज महिला मोठ्या संख्येने आहेत. सुलक्षणा फार महत्वाच्या आहेत, यांनी सगळा गोंधळ घातलाय. पण सुलक्षणा, तुम्हाला मी एक सांगतो, अत्यंत जबाबदारीने सांगतो, सगळ्या रमाईंचं कौतुक होतंय म्हणून सांगतो, जो गोंधळ तुम्ही घातलात ना तो निस्तरावा तुम्हालाच लागणार आहे. तुमच्या खात्यात काय आलं मला माहिती नाही, पण तुमच्या मुलामुलींचं भविष्याचं अकाउंट मध्ये काय आहे ते जरा कधीतरी बघितलं पाहिजे. महिलांना 1928 पर्यंत मताचा अधिकार नव्हता. मताच्या अधिकारासाठी महिलांनी आंदोलन केलं इंग्लंडमध्ये, तर त्यांना तुरुंगात घातलं गेलं. तरी काही कडव्या होत्या, उभ्या राहिल्या, जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले. 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला कोणाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. मी नेहमी सांगतो, संघर्षाशिवाय, भांडणाशिवाय, लढाईशिवाय ज्या देशाला मताचा अधिकार मिळाला असा हा एकमेव देश आहे. आणि ज्या देशामध्ये निवडणुकीत मतं विकली जातात तोही हा एकमेव देश आहे. मी परत सांगतो, जय भीम म्हणायचं असेल तर मतं विकायची नाहीत, आणि मतं विकायची असतील तर जय भीम म्हणायचं नाही. हे बंद करा आता दुतोंडी. सुरुवात केली की आपल्या गौतम बुद्धांपासून बाबासाहेबांपर्यंत हे विशेषण दान 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 सुरू करायची. अरे प्रत्यक्षात काय वागतो आपण? बाबासाहेबांचं नाव घेण्याची क्षमता, पात्रता आपली आहे का? आणि ती पात्रता एक लक्षात घ्या, हा वारसा सूर्याचा आहे. सूर्याचा वारसा सांगताना कदाचित भस्मसात होण्याची वेळ आली तरी 72, पण ते करावं लागतं. गायकवाड सर, तुम्ही अध्यक्ष आहात आजच्या कार्यक्रमाचा. अध्यक्ष महत्वाचा असतो. अध्यक्ष आपला असला की सरकार आपलं असतं. गायकवाड सर, मला मुद्दा मी सांगायचं आहे की आता आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपला वारसा काय आहे. आणि मग वारसा एवढा छान आहे तर आरसा असा काय आहे? वर्तमानाला कधीतरी आपल्याला प्रश्न विचारावे लागतील. या वर्तमानाला आपण प्रश्नच विचारत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा वारसा सांगताना एक लक्षात घ्या, अरे हा देश बुद्धांचा आहे. पौर्णिमा मगाशी म्हटली हा देश बुद्धांचा आहे, पण हा देश निर्बुद्धांचा कसा झाला? आणि निर्बुद्धांचा होत असताना आपण असे हतबुद्ध कसे झालो? आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला अमेरिकेने पुरस्कार दिला, तिकडे काही बरं नाही चाललेलं, तिकडे डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्या अमेरिकेचे काय फार कौतुक करण्याची गरज नाहीये, त्यांची अवस्था आपल्याहून जास्त बिकट आहे. ज्या अमेरिकेमध्ये बराक ओबामा येस वी कॅन असं म्हणत होते, वी आर नॉट रेड अमेरिका, वी आर नॉट ब्लू अमेरिका, वी आर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हणणारे बराक ओबामा, त्यांच्या देशामध्ये भिंती बांधणारे डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत. तिकडे ट्रम्प आहेत, तिकडे पुतीन आहेत, तिकडे जिनपिंग आहे, आपल्याकडे कोण आहे मी सांगत नाही. अशा सगळ्या कालखंडामध्ये जागतिक संदर्भच बदलून चाललेले आहेत. अशा वेळी आपल्याला आपला विचार काय आहे हे फार नीटपणे लक्षात घ्यावं लागेल. एक लक्षात घ्या, मला बाबासाहेबांचं काय तुम्हाला मी सांगू का, म्हणजे बाबासाहेबांवर आपलं प्रेम आहे, भक्ती आहे, आपण त्यांना देव करून टाकले. पण तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला आणि मलाही बाबासाहेब जेवढे कळलेले नाहीत तेवढे परदेशातल्या माणसांना नीट कळलेले आहेत. मागे मी घटना सांगितली होती माझ्या व्हिडिओजमध्ये, काही लोकांनी ऐकली असेल, पण मुद्दाम पुन्हा सांगतो. जब्बार पटेलांनी बाबासाहेबांवर सिनेमा केला. तो सिनेमा खूप चांगला झाला न झाला हा मुद्दा वेगळा. मामुटीला भूमिका केली. मगाशी तुमच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख झाला. मामुटीला विचारलं की म्हणजे बाबासाहेबांचा रोल करताना कसं वाटलं. म्हटलं मी एवढ्या भूमिका केल्या, पण एवढा अवघड रोल, अवघड भूमिका दुसरी कुठलीच नव्हती. तो असं म्हणाला, मामुटी असं म्हणाला, म्हणजे मी सगळं आणू शकतो, बाबासाहेबांच्या डोळ्यातली स्वप्न कशी आणू शकतो. त्या माणसाच्या डोळ्यामध्ये एवढी स्वप्न दिसतात म्हणजे प्रत्येक वेळी की मला काहीतरी करायचं आहे. तो रोल केला, सगळं झालं. ब्राझीलमध्ये हा सिनेमा रिलीज झाला एका फिल्म फेस्टिवलमध्ये, आणि जब्बार पटेल स्वतः गेलेले होते. सिनेमा झाला. सिनेमा झाल्यानंतर
ब्राझीलच्या एक पत्रकार महिला कुणाल आलेल्या होत्या. कुणालने त्यांना चित्रपट समीक्षणासाठी वगैरे पाठवलं असेल. काही सगळं सांगायचं असतं का कुणाला, काही पण चालतं. काही गोष्टी खाजगी पाहिजेत नाही, जाहीर पण आपण भेटू पण व्यवस्थित. शेवटी काही अडचण आली तर आपलं मालक हाच आहे ना, शेवटी काय कोणालाच आहे आपल्याला. तर ती चित्रपट समीक्षक महिला असेल ब्राझीलची, ती पुढे बसलेली होते. तिने सिनेमा, ब्राझीलच्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना इंग्रजी पण फारसं काही कळत नाही, हिंदी मराठीचा काही मुद्दाच नाही आहे. तिला काहीतरी कळालं, काहीतरी भव्य सिनेमा आहे. सिनेमा झाल्यानंतर बाहेर ते जब्बार पटेलांना भेटली. म्हणजे तुम्ही दिग्दर्शक का विकास, तुम्ही दिग्दर्शक का? म्हणे हो मीच दिग्दर्शक आहे जब्बार म्हटलंय. हो म्हणे तुम्ही किती कल्पक आहात, तुम्ही किती इनोव्हेटिव्ह आहात, तुम्ही अशी व्यक्तिरेखा कल्पनेनं रेखाटली आहे ज्याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. जब्बार म्हणे एक्सक्यूज मी, ही काल्पनिक वगैरे व्यक्तिरेखा नाही आहे, हा खराखोरा माणूस आहे. हा खराखोरा माणूस आमच्या देशामध्ये जन्मला, त्यानं आम्हाला नवा जन्म दिला. म्हणजे खराखोरा माणूस. माया ती बाई पाया पडली आणि ती असं म्हणाली की जगाच्या इतिहासामध्ये मी अनेक महापुरुष पाहिले, पण हा एकमेव महापुरुष आहे ज्याने त्याच्या एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली, मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली, संविधान नावाचं. मगाशी उल्लेख केला पौर्णिमानं, एकाच हयातीमध्ये एवढा बदल करणं. बदल होतात पण पिढ्या जातात. मार्टिन ल्यूथर किंग असं म्हणतो, येस आय हॅव अ ड्रीम. मग बराक ओबामा म्हणतो येस वी कॅन. पण पिढी जाते. एकाच पिढीमध्ये या माणसाने जे केले, तुम्हाला मी सांगू का, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही डिग्र्या बाबासाहेबांच्या लिहून काढताना तुम्ही एक काम करा, तुमचं दुःख लिहून काढा, तुमच्या नातेवाईकाचं दुःख लिहून काढा. कोणाचा अमुक गेला, तमुक गेला, काय आजार, कॅन्सर, हे ते सगळ्यांची दुःख एकत्र करा. सगळ्यांची दुःख मी तुम्हाला लिहून देतो. तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित दुःखापेक्षा अधिक दुःख माझ्या बाबासाहेबांच्या वाट्याला आले. अधिक दुःख, भयंकर दुःख. अरे साधी फेलोशिप मिळाली बडोदा संस्थानाची, एज्युकेशन लोन सारखं, 20 वर्ष पाठपुरावा केला. लंडनहून परत आले, येताना हे पुढे आले पुस्तकं बुडून गेली. सगळे प्रसंग भयंकर वाईट. एवढं असूनही या माणसाने हिंमत हारले नाही. याचं कारण काय? तळेगावमध्ये बाबासाहेबांचा बंगला आहे, छोटेखानी बंगला. तुम्हाला सांगू का, बाबासाहेब हे फार कलासक्त होते, अत्यंत कलासक्त होते. त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आला, पण तो कमी आला असताना बाबासाहेब कदाचित कलावंत म्हणून पण पुढे आले असते. फार सुंदर वायोलिन वाजवायचे, त्यांना बागकाम करायला आवडायचं. त्या तळेगावमध्ये त्यांचा बंगला होता. ती केअरटेकर आणखी परवापर्यंत जिवंत होत्या. त्यांचं नाव मी विसरलो, काशीबाई. त्या काशीबाईंची मुलाखत मी साम टी व्हीला संपादक असताना घेतली होती. आणि काशीबाईंनी विचारलं, म्हटलं हो म्हणे इतके बाबासाहेबांना काय काय आवडायचं, लहान लहान गोष्टी करायला, जरा काहीतरी करायचे की परत जाऊन अभ्यास करत बसायचे, लिहित बसायचे. तर म्हटलं बाबासाहेब जरा विश्रांती घ्या. बरं त्यांना इतके आजार, इतके व्याधी, इतकी दुखणी होती, सतत काम करून करून इतकी दुखणी. बाबासाहेब म्हटले नाही, मला विश्रांती घेता येणार नाही, माझी माणसं अडचणीत आहेत, माझी माणसं अडचणीत असताना मी झोपू शकत नाही. तुम्ही कल्पना करा, ज्या माणसानं पूर्णपणे झोकून दिलं, कुठलाही विचार केला नाही, आज बाबासाहेबांचं नाव घेताना आपण किमान हे ठरवलं तरी पाहिजे, हा विचार केला पाहिजे की आपण काय करू शकतो. आज स्थिती इतकी प्रचंड विलक्षण आहे, इतकी भयंकर आहे, अशा वेळी तुमची आणि माझी भूमिका काय असणार आहे, हा विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे. मी मगाशी उल्लेख केला, एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी मुळामध्ये लोकशाही, सगळी संरचना, जी काही व्यवस्था आज येऊ शकली, ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे येऊ शकते. अरे ज्या माणसांना अक्षरशः पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ती माणसं आज कुठपर्यंत पोहोचल्यात. डॉक्टर बागुल यांच्यासारखा माणूस अमेरिकेमध्ये जातो, डॉक्टरेट त्यांना मिळते, एवढ्या डिग्र्या आहेत, पण तुमच्या सगळ्या खऱ्याच आहेत ना. त्यात एंटायर पॉलिटिकल सायन्स कुठे नाही ना. एवढं सगळं करू शकतो, हे केवळ कोणामुळे करू शकतो, ज्यांच्यामुळे करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ व्यक्तिगतरित्या जय भीम म्हणताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आज मला काय करणं आवश्यक आहे आणि मी काय केलं पाहिजे. एक लक्षात घ्या, अलीकडच्या कालावधीमध्ये एक जाणीवपूर्वक षडयंत्र केलं जातं आहे, ते म्हणजे मी कायम सांगत असतो, महापुरुषांच्या अपहरणाचा प्रयत्न केला जातो आहे. माझ्या एका पुस्तकाचं नाव आहे बाप पळवणारी टोळी आली आहे. रातोरात बापच गायब करतात. आमच्या उद्धव ठाकरेंना विचारा. माझ्या वडिलांचं वय 86 आहे. आप्पा खाली चालले की म्हणतो आप्पा जरा. पूर्वी काय होतं, लहान पोरं खाली चालली की आपल्याला वाटायचं की धरी बाबा येईल.
आता बापच गायब केलं तर बरं, एकुलता एक कसं काय करायचं? म्हणजे बापच गायब करायला जातोय आणि आपल्याला हे कळायला तयार नाही. महापुरुषांचं अपहरण हे इतकं ज्या प्रकारे सुरू आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळेच आमचे, पटेल आमचे. अरे कसं पटेल? नाही, पण ते पटेलांना पंतप्रधान करायला पाहिजे होतं. तुला कोणी विचारलं? तो मुद्दा होता काँग्रेसचा. काँग्रेस सत्तेमध्ये होती आणि लोकांना हे माहितीही नसतं की पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952ला आणि पटेल गेले 1950ला. पण ते गांधी आणि आंबेडकरांचं फार भांडण होतं. म्हटलं बरोबर आहे, भांडण होतं, कारण ते दोघेही काम करत होते म्हणून त्यांचं भांडण होतं. तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण भांडेल? हे लोकांना सांगितलं पाहिजे की जाणीवपूर्वक गांधी, नेहरू, आंबेडकर या सगळ्या आयडियोलॉजीला विरोध करणारी जी मंडळी आहेत, ज्यांना फुले शाहू आंबेडकर समजतही नाहीत, आज या विचारांच्या लोकांनी हे सांगण्याची आवश्यकता आहे. आणि मला खात्री आहे डॉक्टर बागुल, तुम्ही ज्या प्रकारची वैचारिक भूमिका घेत आढळलेपणे अव्याहतपणे काम करता आहात, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि तुम्ही तेवढंच करत नाही आहात, तुम्ही उद्याची पिढी उभी करता आहात. आपल्याकडे काय झाले माहिती आहे का? सगळ्या परिवर्तनवाद्यांचं आणि समाजवाद्यांचं स्वतः भाषणं करायचे वयाच्या 80 वर्षापर्यंत. नवी पिढी घडवायचीच नाही, नव्या पोरांशी बोलायचंच नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या विचारधारेला विरोध करता आहात ती विचारधारा प्रामुख्यानं नव्या मुलामुलींशी बोलते. तुम्हाला कल्पना कुठे आहे? तुम्ही काय बोलता 17-18 वर्षांच्या पोराशी? अरे तुमचा प्रॉब्लेम आहे, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तुम्हाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवता आले नाहीत. ही आपली अडचण आहे, कारण नव्या पिढीच्या शैलीमधून बाबासाहेब सांगितलेच नाहीत. तुम्ही जर हे सांगितलं की जय भीम हा सक्सेस पासवर्ड आहे, बाबासाहेब का बदल, अरे मुलं वाचतील, ऐकतील. तुम्ही ज्या प्रकारे जय भीम सांगता, तुमची भाषण ऐकून पोरांना असं वाटतं ह्याचंच काही खरं नाही, आपलं काय होणार? नव्या पिढीच्या शैलीमध्ये, नव्या पिढीच्या पद्धतीने तुम्हाला सांगावे लागतील बाबासाहेब आंबेडकर, हे सगळे मूल्य सांगावे लागतील. आणि म्हणून मी असं म्हटलं की तुमचं मला कौतुक यासाठी वाटतं की तुम्ही 150-200 पोरापोरींचं पालकत्व घेतलं. रजनी मॅडम, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे पालकत्व घेणं, ही मुलं शिकली पाहिजेत. नव्या पिढीसाठी काम करणं मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. आपल्याकडे काय झालं, मध्यंतरी मी एका कोल्हापुरात कार्यक्रम होता माझा, एक परिवर्तनवादी आपले असेच गृहस्थ बसले होते, वय वर्ष 82, त्यांचं व्याख्यान आणि मी अध्यक्ष. म्हटलं अरे बाबा, तुला मीच अध्यक्ष का सापडलो? म्हणून त्यांना वयामुळे त्यांना बोलता येईल की नाही माहिती नाही, तर तुम्ही किमान तो मुद्दा पुढे द्यावा. कसलं काय? हे गृहस्थ उभे राहिले 1 तास, 1.5 तास, 2 तास भाषण सुरू आहे. त्यांना चिठ्ठी पाठवली, पुढे लोक झोपलेत. कुणाल, त्याच्या हातामध्ये पेन होता, ही जी चिठ्ठी तुम्हाला पाठवली त्याच्या हातामध्ये पेन होता, त्यांनी त्या पेन लिहिलं आणखी 4 जण जागे आहेत. सगळं झाल्यानंतर सूत्रसंचालक म्हटले त्यांचं झाल्यावर, आता मी संजय आवटेंना विनंती करतो त्यांनी मनसोक्त अध्यक्षीय भाषण करावं. मी वर आलो म्हटलो आता मी तुम्हाला फक्त एक सूत्र सांगणार आहे आणि माझं भाषण थांबवणार आहे. यांचं भाषण काय झालं त्याविषयी काय आता मी बोलत नाही, पुढचे लोक झोपलेले होते, मला फक्त झोपता आलं नाही एवढंच, पण मी किती ऐकलं मला कळालं नाही. पण एक सूत्र मी सांगतो, इथून पुढे 100 वजा तुमचं वय तेवढेच मिनटं बोलायचं. तुमचं वय 82 असेल 18 मिनटं बोलायचं, आणि तुमचं वय 20 असेल 80 मिनटं बोलायचं. नव्या मुलामुलींशी बोललं पाहिजे आणि नव्या मुलामुलींपर्यंत हा वारसा त्यांच्या शैलीमध्ये, त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला पोचवता आला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून पोचवता आला पाहिजे. ही अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता तोच विचार महत्त्वाचा आहे जो उद्याच्या पिढीच्या भाषेमध्ये आपण सांगू शकू. काय झालंय, या पिढीची भाषा बदललेली आहे आणि आपली भाषा तीच पुरातन जुनाट आहे. तुम्ही सांगत बसता, मुलांना काही कळत नाही आणि तुम्हाला हे माहितीही नाही आहे की मुलं शाळेमध्ये काय शिकतात. तुम्हाला कल्पना आहे त्यांना ज्या प्रकारे शिकवलं जातं तितकं भयंकर आहे. म्हणजे आत्ता जी मुलं शाळेमध्ये शिकतायत ना, त्या मुलांनी बाकी सगळं करावं पण विचार करू नये अशी इच्छा आहे. लक्षात घ्या, व्यवस्थित तुम्ही विचारवंत आहात हे जास्त महत्त्वाचं का आहे. तुम्ही राजकारणामध्ये उतराच, माझा अगदी पाठिंबाच आहे, कारण राजकारण हा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती विचार. सुलक्षणा मला महत्त्वाची का वाटते, चंद्रकांता मला महत्त्वाची का वाटते. विचारांसाठी वाघिणीसारख्या या महिला लढतात, लढू शकतात आणि विचार आम्ही बदलणार नाही असं जाहीरपणे मांडतात.
अरे बाबासाहेबांचं संविधान सभेमधलं गाजलेलं भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949ला. बाबासाहेब असे म्हणाले, जाहीरपणे असं म्हणाले की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. बाबासाहेब तेव्हा तुकारामाला कोट करतात. अरे आपण आज देहू शेजारी आहोत. तुम्ही कल्पना करा काय बाबासाहेब म्हणजे मुकनायच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग आहे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवलंय. भिडेपोटी केवळ मी गप्प बसणार नाही. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. डॉक्टर गायकवाडांचे मिशा जरा लांब असे मला वाटायला लागलं एकदमच. अशा कालखंडामध्ये विचारांची भीती वाटते. मी नेहमी सांगत असतो, दाभोलकरांचा खून का झाला, कलबुर्गीचा खून का झाला, गौरी लंकेशचा खून का झाला, कशामुळे खून झाला? सगळ्यांचा खून होण्याचं एकच कारण होतं, त्यांनी वेगळा विचार मांडला. वेगळ्या विचाराची भीती व्यवस्थेला वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं आपला वेगळा विचार जो आहे नव्या पिढीने बाकी सगळं करावं, विचार करू नये. धम्मराज बाकी सगळं करावं, वेगळा विचार करू नये. तुम्हाला काय पाहिजे? 4G पाहिजे, 5G पाहिजे, 6G पाहिजे, सगळं घे. मोबाईल घे, IIT कर, अमुक कर, धमुक कर, एकच करू नको, वेगळा विचार करू नको. मी नेहमी सांगतो, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. या देशामध्ये नव्या पिढीला होयबा करण्याचं कारस्थान सुरू आहे. तुम्ही कधीतरी शाळेतली पोरांचे अभ्यासक्रम बघा. अकबर गेला, सगळं गेलं. अरे मला कळत नाही, औरंगाबादचं नाव तुम्ही बदललं छत्रपती संभाजीनगर. माझी काहीच हरकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांविषयी जेवढा आदर मला आहे तेवढा त्यांना पण नाही आणि कोणालाच नाही. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही काय काय बदलाल. तुम्ही शहर हा शब्द बदलला, शहराचं नाव बदललं. अरे शहर हा शब्दच फारसी आहे, पेशवे हा शब्द फारशी आहे, फडणवीस हा शब्द फारशी आहे. क्या क्या बदलोगे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे सोपं नव्हतं. हा देश या प्रकारे इथपर्यंत आणणं, हा देश कोसळेल अशी मांडणी केली जात होती, हा देश उभाच राहू शकणार नाही अशी मांडणी केली जात होती. पाकिस्तान नावाचा देश धर्मावर उभा राहिला, तरीही तो कोसळला. धर्म एक असून सुद्धा जो धर्म पाकिस्तानचा तो धर्म बांगलादेशचा, तरीही पाकिस्तान कोसळला. माझा भारत मात्र दिमाखात झेपावला. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी. आणि ही बात मन की बात नहीं है, ही बात संविधान की बात है, ही बात बाबासाहेब की बात है. आणि म्हणून सांगावं लागेल नव्या पिढीला, तुला कल्पना नाही आहे. तुम्हाला सांगू का, मला अक्षरशः अनेकदा असं वाटतं, यातना होतात ह्या तुमच्या घरातल्या पोरींना आपण इथे कशामुळे आहोत आणि का शिकतो याचीच कल्पना नाही आहे. तू सावित्रीची लेख आहे याची कल्पनाच नाही आहे. काय संघर्ष केला त्या कालावधीमध्ये, तो नसता केला काय घडलं असतं. अशा वेळी जाणीवपूर्वक जातीपातींमध्ये बंदिस्त करून टाकण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असताना आपल्याला हे सांगावं लागेल की अरे तुम्ही कल्पना करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण? महात्मा फुले. महात्मा फुलेंची जात कुठली? आणि महात्मा फुल्यांनी काय केलं? शिवरायांचा पहिला पवाडा लिहिला महात्मा फुल्यांनी. तुम्ही कल्पना करा, शिवाजीचा पवाडा महात्मा फुले लिहितात आणि आमचे अण्णाभाऊ साठे रशियात जाऊन तो सादर करतात. सत्याग्रह झाला चौदार तळ्याचा, तर बाबासाहेब घोषणा देतात, जय भवानी जय शिवाजी. आणि चंद्रकांता जाहीर भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, माझा पहिला सत्याग्रह आहे, चौदार तळ्याचा सत्याग्रह हा पहिला सत्याग्रह आहे. हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. तुम्ही कल्पना करा, हे सगळं जैव नातं जे आहे. आणि तुम्हाला आणखी मजा सांगतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माझं व्याख्यान होतं आणि तेव्हा सत्याग्रहाचा मी मुद्दा सांगितला. हे माझं व्याख्यान बरंच व्हायरल झालं आणि मला एका दिवशी फोन आला. त्यात मी एक सांगितला मुद्दा असा सांगितला होता की बाबासाहेबांना सत्याग्रहासाठी जागा कुणीच द्यायला तयार नव्हतं. ब्राह्मणांनी मारहाण केली, गुरुवांनी मारहाण केली, मराठ्यांनी मारहाण केली, त्यांच्या कार्यकर्त्यांना कुणब्यांनी कुणीच जागा द्यायला. तर फत्ते खान नावाचा एक माणूस पुढे आला आणि फत्ते खान म्हटलं, बाबासाहेब मागी जागा. गावकरी म्हटलं, जागा दिली तर याद राख. तो म्हटलं, एक बार मैंने कमिटमेंट कर ली. अजिबात हल्ला नाही तो त्यापासून, जागा दिली, झाला. ही घटना मी सांगितली. मला एका दिवशी अचानकपणे फोन आला, म्हणजे सर संजय वटे बोलत आहेत का? म्हटलं हो. मी महाडमधून बोलतो आहे. तुम्ही ज्या फत्तेखानांचा उल्लेख केला ना, त्यांचा मी नातू बोलतो आहे.
आणि तो म्हणे मला माहीतच नव्हतं माझा आजोबा एवढा मोठा होता. म्हटलं आपली हीच अडचण आहे, आपले आजोबा लई मोठे होते, आपले बाप लई मोठे होते, आपण विसरलो बापांना आणि आजोबांना. तुम्हाला सांगू, भारत नावाचा देश, मी तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या अंगावर मी इतकी भाषणं करतो, पण प्रत्येक वेळी तसेच नवे शहारे येतात. मला खरंच प्रश्न असा पडतो की अरे हा देश उभाच राहणं अशक्य होतं. या देशाची मतदार यादी तयार करणं हा थेट टास्क होतं. पहिल्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी लोकसंख्या, एवढी दुर्गमता, मतदार यादी तयार करणं सुलक्षणा. मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपं आहे, यादी तयार करणं अवघड आहे. पहिल्या निवडणुकीला यादी तयार करायची होती, पण इतके दुर्गम, बरं निरक्षरता, साक्षरतेचं प्रमाण 16%, भयंकर दुर्गमता, सगळे इतके अडचणी. हे जायचे घरामध्ये टकटक करायचे, कडी असायचे ना पूर्वी, कडी वाजवायचे, ती बाई दरवाजा उघडायची, घरात कोण आहे, ते म्हणजे कुणीच नाही. मग तू कोण आहे? बायकाने विसरच पडला होता ना की आपण आहोत, आपलं अस्तित्व आहे. अध्यक्ष महोदय, मी मुद्दाम सवय लावून घेतोय मी अध्यक्ष महोदय वगैरे म्हणणे, पुढे फायदा होईल ना आपल्याला. असं तुमचा पाठिंबा आहे ना? कुणाचा पाठिंबा? मालकांचा पाठिंबा म्हणजे विषय संपला. काय बाकी काय, संपादकांना मालकांचा पाठिंबा मिळाला ना एकदम, मग काही अडचण नसते. तर काय सांगत होतो तुम्ही? त्याच्या पूर्वी काय म्हणालो? कडी. हा बघा, ही हुशार आहे, ते पत्रकार आहे आमचे ना, बरोबर हुशार आहे. ते कडी वाजवायची, बायकोने घरात कोणीच नाही. मग तू कुसं झालं? मग तुझं नाव काय? मग ती म्हणायची काय, भामाबाई. बरं का रजनी मॅडम, भामाबाई. नवऱ्याचं नाव काय? मी नसते घेत. हे मी सांगत नाहीये, हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये भारताला लोकशाही करणं हा प्रवास किती कठीण होता, किती अशक्यप्राय होता, इथपर्यंत हा देश पोहोचला. एवढ्या जाती, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा. ओबामा जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा म्हटले, व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया? यू हॅव शाहरुख खान, यू हॅव मिल्खा सिंग, यू हॅव मेरी कोम, ऑल टुगेदर. हे एकत्र असणं ही भारताची गंमत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही भारताची गंमत आहे. आयडिया ऑफ इंडिया जी आहे ते अजिबात विसरता कामा नये. कुणाला झालंय का अलीकडे, जाती धर्म यांच्यामध्ये इतकी तेढ लावायची आणि भारत संपून टाकायचं. मी मगाशी म्हटलं ना, आपले आजोबा, आपली आजी, आपली पणजी फार भारी होते रे, ती गोधडी शिवायची. भारत ही गोधडी आहे. तुमच्याकडे गोधडी आहे का? आजही माझ्या आजीची गोधडी. भारत ही गोधडी आहे. सगळे धर्म, सगळे पंथ, सगळ्या भाषा, सगळ्या जाती असं एकत्र करून विणलेली गोधडी आहे. ही गोधडी विस्कटता कामा नये. ती जर बुसवली तर ज्या प्रकारचा हाहाकार होईल तो फार भयंकर असेल. आणि म्हणून तुम्हाला सांगावं लागेल उद्याच्या पिढीला की भारताची कल्पना काय आहे. माझं पुस्तक आहे विथ द चेंज नावाचं, आम्ही भारताचे लोक विथ द चेंज. त्या पुस्तकामध्ये कविता आहे, तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही जी गंमत आहे, मी परवा एका ठिकाणी सांगितलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, सुलक्षणाला माहिती आहे. तेव्हा एका कार्यक्रमाला मी एकत्र होतो. पहिलं भाषण माझं होतं. शेंडेफळ सगळ्यात अगोदर बोलतात ना कुणाला, त्यामुळे पण कुणाला आपला आवडला माणूस, एवढा निरागस छान माणूस मी पहिल्यांदा बघितला. आमच्या व्यवसायातला एवढा निरागस माणूस पहिल्यांदा पाहिला. आमच्या व्यवसायामध्ये माहिती आहे का, सारखं कारस्थान, कॉन्स्पिरसी थिअरी. म्हणजे मी बसलो समजा मध्येच बागुल सर कशी काय उठून गेली, काहीतरी गडबड झाली असणार. ते अशी आमच्या लोकांना सवय आहे. तर अशा वेळी इतका निरागस माणूस आहे. मी परत सांगा, काय सांगत होतो मी? परीक्षा पण आहे. निरागसच्या अगोदर काय? उद्धव ठाकरे. येस, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. मी पहिलं माझं भाषण होतं आणि भाषण करताना मी असं म्हटलं, उद्धव साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट असं म्हणता. पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. हा भारत आहे, हा नव्या पिढ्यांपर्यंत सांगा रे, हा सांगितलं पाहिजे. परवा इंदोरला माझं व्याख्यान होतं. बागुल सर परत हिंदीमध्ये, इंदोरच्या हिंदीमध्ये बोलणं म्हणजे फार कठीण असतं.
पण मी आपला जरा प्रयत्न केला, काहीतरी बोललो आणि मी सुरुवात केली जोरदार. म्हटलं अरे तुम्ही सांगताय आत्ता आम्हाला स्त्रियांना मताचा अधिकार वगैरे, तुम्हाला कल्पना इंग्लंडमध्ये जेव्हा मताचा अधिकाराची चळवळ झाली तेव्हा इंग्लंडमध्ये मताच्या अधिकाराच्या चळवळीसाठी इंग्लंडमधल्या महिलांनी एक पोस्टर घेतलं होतं. त्या पोस्टरवर एका महिलेचा फोटो होता. ती महिला कोण होती? अहिल्यादेवी होळकर. त्यांनी सांगितलं 300 वर्षांपूर्वी एक बाई राज्य करू शकते, आम्हाला मताचा अधिकार मिळू शकत नाही. इंग्लंडमधल्या महिलांनी. मी त्यांना असं म्हटलं त्या भाषणामध्ये की म्हटलं तुम्ही बाहुबली सिनेमा बघितलाय? बाहुबलीच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी जर अहिल्यादेवींचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबली सिनेमा काढला नसता. त्यांनी अहिल्यादेवींवर सिनेमा काढला असता. बाहुबली की देवसेना, नवरा मेला तर पोरगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्षे वाट बघत बसते. आमची देवसेना मात्र, त्यांचे काय महिष्मती यांचं महेश्वर, आमची देवसेना मात्र अहिल्यादेवी मात्र मुलगा मेला, नवरा मेला, सासरा मेला, कोणाची वाट न बघता 30 वर्ष घोड्यावर मान ठोकते आणि राज्यकारभार करते. माझं भाषण झाल्यावर विकास मला एक मिठी मारली एकानं, म्हणे लय भारी साहेब, धनगर संपादक झाल्याचा फार आनंद आहे. मला काय कळलं, मला कळलं काय की वेगळा मुद्दा मांडेल म्हणजे सर तुमचं फार भारी आपल्याला आवडलं म्हणे, फार भारी. आणि मला सगळ्यात आवडलं काय माहिती आहे का म्हणे, म्हणजे काय आपला धनगर संपादकच नाही म्हणे, आपला धनगर संपादक. म्हटलं मी धनगर आहे, मी सगळंच आहे, पण तुला काय वाटलं मी धनगर आहे? माझं 2 तास भाषण ऐकल्यावर तुला मी धनगर आहे असं काय वाटलं? म्हणजे अहिल्यादेवींबद्दल तुम्ही काय बोललात म्हणे. म्हटलं मग आपलं असल्याशिवाय कुणी असं पोट तिडकीने बोलत असतं. आपला मोठा वारसा असून सुद्धा आपण हे विसरून गेलो कारण आपल्याला हे लक्षातच येत नाही. न कळत पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो जातीअंताची लढाई आपण लढायची म्हणतो, पण फुले शाहू आंबेडकरी चळवळी सुद्धा न कळत एका विशिष्ट जातींमध्ये केंद्रित होत आहेत. हा पण धोका ओळखला पाहिजे. तुमच्या पोरापोरींना माणूस केलं पाहिजे. अरे तुम्ही काय सांगता ब्राह्मण? लक्षात घ्या, मुळामध्ये बहुजन वगैरे तुम्ही जे म्हणता ना शब्द, बहुजन बायकांवर जे अन्याय झाले त्या 100 पट अत्याचार ब्राह्मण स्त्रियांवर झाले. मला मध्यंतरी एक मुलगी आली माझ्याकडे, कोकणस्थ ब्राह्मण. मला म्हटली मला ना रमा माधव खूप आवडतात, माधवराव पेशवे आणि रमाबाई. तिने आपलं रणजित देसाई अमुक काय काय वाचलेलं, सिनेमा बघितलेले. आणि हो ना म्हणे मला पण आवडतात. म्हटलं पण म्हटलं तुला सांगू का, या रमाबाई ज्या आहेत की ना, रमाबाई पेशव्या, ते 20व्या वर्षी सती प्रथेखाली जिवंत जाळल्या गेल्या. तेव्हा त्यांना वाचवणारे फुले शाहू आंबेडकरच होते. हे तुमच्या मुलांना सांगावं लागेल. त्याने सांग हा मुद्दा जातीचा नाही आहे, हा मुद्दा धर्माचा नाही आहे, याच्या पलीकडे माणुसकीचा, मानवी मुक्तीचा. अरे तुम्ही लक्षात घ्या, गौतम बुद्धांच्या वाटेवर आपण जायचं म्हणतो. रजनीश असं म्हणतात की बाकीचे सगळे जे काही धर्मसंस्थापक आहेत त्यांच्यासाठी मला मंदिरात जावं लागतं, धर्मग्रंथांकडे जावं लागतं. हा एकच धर्मसंस्थापक आहे जो मला चौकात भेटतो. गौतम बुद्ध किती सहजपणे भेटतात. जेव्हा अर्जुन गोंधळतो तेव्हा गोंधळलेल्या अर्जुनाला भगवान काय म्हणतात, इकडे झालं शेवट 5 गोंधळलेला नाही ठीक आहे. खरं पुढचे लोक आता आले तर ऐकत बसतील. म्हणजे तुम्हाला मी फक्त एक गंमत सांगतो यातली. एकदा एका जत्रेत माझं व्याख्यान ठेवलं बरं का, जत्रेमध्ये. आणि जत्रेत भाषण ठेवलं माझं आणि लोक आले 100-200. काही लोक गावात नाही ऐकत होते. तर मला एक कार्यकर्ता म्हणतो जत्रेत तुमचं भाषण ठेवलं, पुढच्या वेळी फक्त एक काम करतो म्हणे, पोस्टरवर लिहितो गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तुम्हाला बोलवतो. म्हटलं वेळ लागेल काय? म्हटलं सगळं गाव येईल, गौतमी पाटील नाही म्हणून गोंधळ करेल, पण तुमचं सुरू झालं ना की शांतपणे ऐकेल. हे मुद्दाम का म्हणालो, आपल्याला या शैलीत सुद्धा आपला विचार मांडता आला पाहिजे, या शैलीत बोलता आला पाहिजे. त्यामुळे मी आता फार बाकी तपशील मांडत नाही, पण या शैलीमध्ये हा विचार मांडत राहणं, हा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवत राहणं हे आपल्यासमोर आव्हान आहे. आणि तुम्हाला मी सांगू का, मगाशी मी गौतम बुद्धांचा उल्लेख केला. मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा अर्जुन गोंधळला तेव्हा भगवानांनी काय सांगितलं, काळजी करू नकोस, युद्ध कर आणि मला शरण आहे. पण जेव्हा इकडे सगळे लोक गोंधळले तर आपला भगवान जो आहे गौतम बुद्ध त्याने काय सांगितलं, युद्ध करू नकोस आणि स्वतःला शरण जा. हा फरक आहे. बुद्ध आणि बाकी तत्वज्ञानांमध्ये हा फरक आहे, श्रमण संस्कृतीमध्ये आणि बाकी संस्कृतींमध्ये हा फरक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आत्तदीप भव, तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकू आला पाहिजे. आणि हा आतला आवाज तुम्हाला काय सांगतोय ते अधिक महत्त्वाचं आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, डॉक्टर बागुल किंवा अशोक शिलवंतांचा मगाशी उल्लेख झाला, मला हे खूप चांगलं वाटतं आहे की डॉक्टर अशोक शिलवंतांचा वारसा सुलक्षणा फार खंबीरपणे गंभीरपणे पुढे नेते आहे.
कुणालासुद्धा असाच एक वारसा पुढे नेत आहेत. हा सगळा वारसा आपल्या लक्षात आला पाहिजे. हा वारसा लक्षात घेत जेव्हा आपण पुढे जाऊ त्याची किंमत चुकवावी लागेल. किंमत चुकवण्याची हिंमत आज आवश्यक आहे आणि ही हिंमत विचारवंतांमध्ये अधिक असली पाहिजे. मी मागाशी म्हटलं येणारा लढा हा प्रामुख्याने विचारांचा आहे. बाकी तुम्ही काही करा पण तुम्ही वेगळा विचार मांडू नका. अशा प्रकारचा काळ आलेला असताना आपल्याला आपला विचार आणि सम्यकपणे मांडावा लागेल. एक लक्षात घ्या, आक्रस्ताळेपणे मांडणं ही बौद्ध धर्माची परंपरा नाही, ही आपली संस्कृती नाही. तुम्ही बाबासाहेबांची सगळी भाषणं बघा, अत्यंत गंभीर अत्यंत मतभेदाचा मुद्दासुद्धा बाबासाहेब ज्या सम्यक पद्धतीने मांडतात त्या प्रकारे मांडत शांतपणे भांडत आपल्याला पुढं जावं लागेल. पण आपल्याला आपला मुद्दा विसरता येणार नाही याची मात्र खुणगाठ स्वतःशी बाळगावी लागेल. डॉक्टर बागुल, पुन्हा एकदा तुमचं अतिशय मनापासून कौतुक, अभिनंदन. तुमच्यासारखे विचारवंत इथे आहेत याचा मला आनंद आहेच आणि तुमच्यासोबत असणारे जे सगळी मंडळी आहेत ती पण आहेत याचाही आणखी आनंद आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या कालखंडामध्ये हे वाढलं पाहिजे. शेवटी सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे मी नेहमी सांगतो की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. अध्यक्ष महोदय, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला सांगू का, आपला वारसा एवढा मोठा आहे ना, अंतिम विजय आपलाच आहे. फक्त एक लक्षात घ्या, सध्याचा धोका लक्षात घ्या सुलक्षणा. संविधानाची पायमल्ली होते पण ती संविधानिक मार्गानेच होते हा धोका आहे. म्हणून ते अधिक अवघड आहे. बरोबर आहे. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी पुढे असं म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य एक आहे त्यामुळे फसणार नाही. आणि शेवटी छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. लक्षात घ्या, मला चिंता विरोधकांची नाही आहे, मला आपल्यातल्या दांभिकांची आहे. त्यांचा पराभव आम्ही 10 वेळा करू रे इथे जय भीम म्हणून, नंतर जे वेगळे वागतात ना त्यांची मला चिंता जास्त आहे. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी म्हणतात, सुलक्षणा, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. पण हा दिवस आपापतः येणार नाही. हा दिवस आपापतः येणार नाही. त्यासाठी आपल्याला पण 2 पावलं पुढे जावं लागेल. डॉक्टर बागुल आणि सगळी टीम, तुम्ही 2 पावलं पुढे चाललेले आहातच. तुमच्यासोबत आम्ही सगळेच आहोत, आपण सगळेच आहोत. एवढं सांगण्यासाठी, एवढं आश्वस्त करण्यासाठी मी इथं आलो. धन्यवाद. जय भीम.